पुढची बातमी आहे अनिल परब यांनी केलेल्या टीकेची। सदावर्तेंनी एसटी बँक लुटून खाल्ली अशी टीका अनिल परब यांनी केली आहे। सदावर्ते आणि गँगने एसटी संपवण्याचं काम केलं अशीही टीका परब यांनी केली आहे। एसटी खड्ड्यात घालण्याचं काम पडळकर खोत या चंगूमंगूने केलं असंही परब म्हणतात। तर सरकारचा दट्टा बसला की दोघेही माघार घेतील असंही वक्तव्य परब यांनी केलंय। आता जे सरकार बसले यांनी कामगारांना भडकवले, त्यांचे सदा आवडते नेते सदावर्ते यांनी 5 महिने संप खेचला। का खेचला तर त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या। आज सदावर्ते कुठे आहेत? आज सदावर्ते हा सत्ताधाऱ्यांचा पोपट आहे, हे तर आता आपण बघितलंच बंदमध्ये। आणि त्या पोपटाला आता त्याचा कंठबंद झालेला आहे। आता त्याची हिंमत नाही आहे की हे सांगण्याची की आता शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये म्हणून त्यांना सामील करून घ्या। आमच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त एसटीचा पगारवाढ आतापर्यंत जी काय झाली ती आतापर्यंत झाली, परंतु 5.5 महिने एसटीचा संप लांबवून एसटीत खड्ड्यात घालण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी, विशेषतः भारतीय जनता पक्षाचे हे 2 बसलेले आहेत ना चंगूमंगू, पडळकर आणखीन खोत, हे जे आता म्हणतात की आम्ही पण संपाला पाठिंबा देतोय, यांनी एसटीचं चाक थांबवलं। आता हिंमत असेल तर सरकारमध्ये आहात ना, सरकारकडनं करून घ्या शासकीय कर्मचारी म्हणून त्यांची गणना, त्यांना शासकीय सेवेत घ्या। आता हिंमत नाही आहे, कारण एक दट्ट्या बसेल ना उद्या यांचा संप मागे होऊन जाईल। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून वकील गुणरत्न सदावर्तेंनी शरद पवारांवर निशाणा साधलाय। आताच एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे शरद पवार पुरस्कृत आहे असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। शरद पवार गट जो आहे, तुम्ही काल काय केलं? काय ते आमदाराचं नाव सतेज बंटी पाटील जे आहे, शरद पवार पंचशील हॉटेलमध्ये बसतात। सतेज बंटी पाटील कोणते आमदार आहेत, त्यांना डेपोत पाठवतात, तिथून माघार फिरावी लागते। माघार बंटी पाटिल की भी नहीं चाले कोल्हापूर के डेपो में। आणि हे काय नाही तर हे राजकारण नाही। पहिल्या 4 घंट्यामध्ये तुम्ही तिकडे पाठवता, म्हणजे पंचशील हॉटेलला शरद पवार असताना बंटी पाटीलला डेपोत पाठवतात, म्हणजे हे याचं कारण काय? म्हणजे 124 कष्टकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यांना आठवलं नाही।